जीवनामध्ये संगत चांगल्या माणसाची पाहिजेत महाराज. कारण की मानवी देहाला सुगंध संताच्या संगतीमुळे मिळतोय महाराज. आम्ही 10वी 5वी फेल माणसं आहे महाराज. काय आमचं जीवन आहे. हा सोपान श्लोक पाठ करायचे मी झोपायचो. हा पहिल्यापासून बुद्धिमानाची खरंच आहे ना महाराज. ते 10 श्लोक पाठ केले तर आम्ही एकाचं पठण करायचो. नुसता खायचो आणि झोपायचो. पण ज्ञानोबराय तुकोबरायनं काय जीवनामध्ये कृपा केली महाराज. आज नाही तिथं लाव झालं, नाही ते सगळ्या गोष्टी जीवनामध्ये प्राप्त झाल्या. संगत कोणाची घडली? ज्ञानोबरायची घडली. मी खरं सांगू का, 100 गाढवाचं मालक होण्यापेक्षा एका शायण्याचं नोकर झालेलं कधीही चांगलं आहे. 100 गाढवाचं मालक होण्यापेक्षा एका शहाण्याचं नोकर झालेलं कधीही चांगले. म्हणून होईल तोपर्यंत चांगल्या माणसाची संगती करा. आणि त्यातल्या त्यात जो तुम्हाला चांगले विचार देईल अशा माणसाच्या संगतीत जात. निळोबराय सांगतात, घडो त्यांचा समागम ज्यांचे प्रेम विठ्ठली. ठीक आहे निळोबराय, जे लोक माझ्यावर प्रेम करतात अशा लोकांचा समागम, अशा लोकांची संगती तुमच्या जीवनामध्ये प्राप्त झाली तर फायदा काय? निळोबराय सांगतात, देवा अशा महात्म्याचं सहज जरी श्रवण केलं तर माझा परमार्थ दृढ होईल. ऐक, जे लोक तुझ्यावर प्रेम करतात अशा लोकांचा समागम, अशा लोकांची संगत माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाली ना देवा, सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ कोटी दृढावे. निश्चित त्यांचं श्रवण केल्यानंतर माझा परमार्थ दृढ होतोय. परमार्थाविषयी माझी श्रद्धा वाढते. खरं सांगू का, अशा माणसाचं श्रवण करा की ते श्रवण ऐकल्यानंतर तुम्हाला कीर्तन करायची इच्छा नाही झाली पाहिजे, परमार्थ करायची इच्छा झाली पाहिजे. हल्ली परमार्थावर एवढे चांगले दिवस आहे ना महाराज, बाप रे बाप, खूप चांगले दिवस आहे. IT पार्कवर सुद्धा एवढे चांगले दिवस नाही तेवढे वारकरी संप्रदायावर आहे महाराज. खरं सांगतोय तुम्हाला. कारण की पूर्वी फक्त सप्ताहानिमित्त कीर्तन होत होते, भगवंताच्या पुण्यतिथीनिमित्त, साधू संतांच्या पुण्यतिथीनिमित्त, भगवंताच्या जयंतीनिमित्त कीर्तन होत होते. आता तर एवढं सुंदर जीवन आलंय की माणसं मेली की कीर्तन आहे, माणसं जन्मली की कीर्तन आहे. अहो त्या पश्चिम महाराष्ट्रात तर हळदीनिमित्त सुद्धा कीर्तन आहे हो, वरातीनिमित्त कीर्तन. एवढ्यावर नाही थांबले लोक. परवा दिवशी एका महामूर्खाने मला फोन केला, म्हणे हॅलो, म्हणे पुरुषोत्तम दादा आहे का? म्हणलं हो हो बोला ना. तारीख यायची दादा मला तुमची. म्हणलं काही हरकत नाही. त्याचं नाव गाव सर्व लिहिलं, नंबर लिहिला, सगळं लिहिलं. आणि फोन ठेवता ठेवता त्याला मला, अरे कीर्तन कशा निमित्ताने? तो हळूच मला म्हणे, महाराज आमच्या शेतामध्ये 2 पोल्ट्री फार्म टाकले म्हणे. काय म्हणला तो? आमच्या शेतामध्ये 2 पोल्ट्री फार्म टाकले आणि त्याच्या उद्घाटनानिमित्त कीर्तन आहे. म्हणलं कीर्तन करायला काय प्रॉब्लेम आहे, करू ना आपण, देवाचं नाव आहे. पण पोल्ट्री फार्मच्या उद्घाटनाला अभंग कोणता घ्यावा हा एक मोठा प्रश्न आहे. कारण गाथ्यामध्ये कोंबड्याचं वर्णन आणि कोंबडी पळाली हा अभंग चालत नाही. मग आता घ्यायचा कोणता अभंग हाही मोठा प्रश्न आहे ना. परमार्थ खूप वाढलाय. पूर्वी लोक श्रद्धेनं कीर्तन ऐकत होते. पूर्वी लोक श्रद्धेनं कीर्तन ऐकत होते, प्रेमानं ऐकत होते, भावनेनं ऐकत होते. आज श्रद्धा प्रेम भाव नाही राहिला. 40 लोक कीर्तन ऐकतायत महाराज. सप्त्याची मीटिंग जर भरली ना, आपण जर सांगितलं ओ दादा त्या अमुक अमुक कीर्तनकाराचं कीर्तन घ्या ना, लोक म्हणतात तो युट्यूबवर आहे का? इथून सुरुवात आहे. आपण जर गायक आहोत गणेश ते युट्यूबवर आहे का? पहिलं युट्यूबवर चेक करतात. म्हणजे लोकांची धारणा अशी झालेली आहे की जो युट्यूबवर आहे तोच कीर्तनकार आहे. मग बाकीचे काय म्हशी वळतात का? अरे 10 वर्षापूर्वी युट्यूब नव्हतं गड्यांनो. आणि लोकांना आणि परत लोकांनीच आरोप करायचा आज कीर्तनाची पातळी घसरली. अजिबात घसरली नाही. कीर्तनाची पातळी त्याही वेळेस तीच होती, आताही तीच आहे आणि उद्याही तीच राहणार आहे. तुमची काय झाली, फरमाईश वाढून गेलेली ना. तुम्हाला कीर्तनकाराने अभंग सोडावा अशी अपेक्षाच नाहीये. तुम्हाला असं वाटतं कीर्तनकाराने आली की फक्त आमची वरवर करावं, आमचं नाव घ्यावं आणि निघून जावं. मग आता तुम्हालाच काही सुद्धा या महाराष्ट्रामध्ये असे काही काही महात्मे, अजून सुद्धा या महाराष्ट्रामध्ये असे काही काही कीर्तनकार आहे की त्यांचं कीर्तन ऐकल्यानंतर माणसाला कीर्तन सोडून परमार्थ करायची इच्छा होती. आम्ही सकाळी अर्धा तास शास्त्रीजवळ बसलेलो होतो महाराज. 3 तास होतो. 8 वाजेपासून 11 वाजेपर्यंत 3 तासामध्ये पैशाची गप्पा नाही, व्यवहाराचा नाही, राजकारणाची नाही. 3 तास आमच्या दोघांना ते अशी ज्ञानेश्वरी सांगत होते की असं वाटत होतं त्यांना 1,00,000 लोकांना मी ज्ञानेश्वरी सांगतोय महाराज. असे बी काही महात्मे आहे ना. त्यांनी एक उदाहरण सांगितलं आम्हाला सकाळी. एक मुस्लिम समाजाचा व्यक्ती आहे. हे मेडिकलमध्ये एक गोळी आहे त्या औषधीच्या कंपनीचा मालक आहे. आपल्याच बीड जिल्ह्याचे कोणते तरी कमिशनर ढाकणे साहेब, ते मुंबईला त्यांची काहीतरी दोघांची बिझनेस मीटिंग असेल एखाद्या हॉटेलमध्ये. तर त्यांनी विचारलं तुम्ही कुठले? ते म्हणे मी भगवानगडाच्या जवळचा. मग त्यांनी तो मुस्लिम समाजाचा व्यक्ती त्यांनी फोटो दाखवला. यांना तुम्ही ओळखता? हो म्हणे आमच्या गडाचे महंत आहे. म्हणलं बरं बरं. तर तो मुस्लिम समाजाचा व्यक्ती सांगत होता की मी यांचं प्रवचन ऐकल्याशिवाय आणि यांचं ज्ञानेश्वरी ऐकल्याशिवाय झोपत नाही म्हणे. महाराज एवढी क्रांती महाराज लोकांची. कोण म्हणते चांगले लोक जगामध्ये? अजिबात नाहीये.
तुमचं पाप आहे, तुम्ही चांगल्या लोकांपर्यंत पोहोचत नाहीये. तुमचं पाप आहे, तुम्ही चांगल्या लोकांपर्यंत पोहोचत नाही. अरे सोनं केव्हाही सोनंच आहे. कधी सोन्यानं प्रचार केला का? ऐका ऐका, माझ्या दुकानामध्ये 24 कॅरेट सोनं आहे, गरम पाण्याने आंघोळ केली तरी कलर जात नाही, असं कधी सोनं म्हणतं का? नाही नाही नाही, हे बँटेक्सला करावं लागतं. गरम पाण्याने आंघोळ केली तरी जात नाही. 3000 1 तोळा. मार्केट ज्याचं नावाचं जास्त जाम आहे, समजून चालाव, ज्या गोष्टीचं मार्केट जास्त आहे ती बहुतांशी 100% आणि 1000% ती वस्तू डुप्लिकेट आहे. काय? अरे ओरिजिनल माणसाला प्रचार करायची काय? विद्वान सर्वत्र पूज्यते. विद्वान माणसाला कुठे जायची गरज आहे का? मी साधू आहे असं सांगायची गरज पडती का साधूला? अजिबात नाही. अरे साधू आहे, वैराग्यवान आहे, त्याच्या कृतीतून आणि त्याच्या आचरणातून ते सिद्ध होत आहे. विठ्ठल सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दुडावे. चांगल्या लोकांचं श्रवण करा, निश्चित तुम्हाला परमार्थाविषयी काय होईल? आवड निर्माण होईल. साधूच्या सहज बोलण्याने सुद्धा जीवनाचं कल्याण आहे. सहज बोलणे. अरे वाल्ह्या कोळ्याच्या जीवनामध्ये नारदजीने चातुर्मास नाही केला हो. 2 मिनिटाचा सत्संग. हे वाल्ह्या, ज्यांच्यासाठी एवढं अनिष्ट मार्गाचं वर्तन करतोय, ज्यांच्यासाठी एवढं वाईट वागतोय, शेवटी तुझे कोणी कामी येणार नाही. एवढा भावला तो सत्संग अंतकरणाला की प्रभू रामचंद्र जन्माला येण्याच्या अगोदर प्रभू रामचंद्राचं चरित्र लिहून ठेवलंय वाल्मिकी ऋषीने. म्हणून खरं सांगू, चांगल्या लोकांचं श्रवण करा. निश्चित साधूच्या चांगल्या बोलण्यानं, सहज बोलण्यानं सुद्धा माणसाच्या जीवनाचा उद्धार आहे. आणि आपला असं आहे, आपण सहज जरी बोललो तरी लोकांचं वाटोळ आहे. आपण सहज जरी बोललो तरी एका गावाचे 2 गाव होतात. काय ताकद असेल आपल्या तोंडाची? आपण सहज जरी बोललो तरी एका सप्त्याचे 2 सप्ते होतात. काय ताकद असेल माझी या सत्यवादाचे तप. आपण सहज जरी बोललो तर एका पक्षाचे 2 पक्ष होतात. किती ताकद आहे. म्हणून बोलत असताना ज्ञानोबराय सांगतात, साच आणि मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्होळ अमृताचे, मधुरावानी. ज्याला या समाजाच्या मनावर राज्य करायचंय त्यानं फक्त आणि फक्त एका इंद्रियाला आपल्या हातात ठेवायचं, ते म्हणजे ही वाणी. मी माफी मागून एक वाक्य बोलतो. राजकारणी लोक कामं करतात का गोड बोलतात हो? बोल गड्यावर लाजू नका. राजकारणी लोक कामं नाही करत, गोड बोलतात. काय बोलतात? त्यांचा तेवढा गुण जरी तुम्ही आणि मी घेतलं तरी जीवनामध्ये काहीच दुःख होणार नाही. पण काही लोक महाराज जिथं जाईल तिथं चुकीचं बोलतात. एका गावामध्ये एक मूर्ख होता. एवढा मूर्ख होता की त्याला कोणी सप्त्याला बोलत नव्हतं, एकादशीला नव्हतं बोलवत, कोणी लग्नाला नाही. कारण की तो जिथं जाईल तिथं चुकीचंच बोलायचा. त्याच्या वर्गमित्राचं लग्न होतं. सर्व गावाला चुलबंद होतं आणि याला कोणी आमंत्रण दिलं नाही. सगळं गाव लग्नाला गेलं आणि हे एकटंच गावात. एक माणूस राहिला होता, तो 2 व्हीलरवर चालला. या नावा त्याला, ए दादा, अरे मला येऊ दे लग्नाला. ते म्हणे, भाऊ तुला जर घेऊन गेलो तर लोक तुलाही मारतील आणि मलाही मारतील, कारण तू मूर्ख आहे. अरे ठीक आहे, मी मूर्ख आहे, मला माहिती आहे, मला अक्कल नाही. अरे पण तो माझा वर्गमित्र आहे रे, एका ताटात खाल्लाय आम्ही. अंतयात्रेच्या वेळेस माणसाची किती जरी दुश्मनी असेल तरी गेलं पाहिजे ना. आणि लग्नाच्या कार्याला किती जरी भावबंदकी असेल तरी तुम्ही त्याच्या शुभ कार्यामध्ये गेलं पाहिजे. अरे ठीक आहे, मी मूर्ख आहे, मला बोलण्याची अक्कल नाही, पण वर्गमित्र आहे ना रे. ह्या डोळ्यानं मला त्याचं लग्न बघायचं. तो म्हणे, हे बघ निवतो पण काही बोलू नको, तुझी शपथ घेतो म्हणे, शब्दही बोलत नाही. लग्नात गेला, दुपारची वेळ होती. आमच्या तिकडे दुपारी ती गेल्यानंतर पहिलं शरबत वगैरे, मग वाघिंसा असतो, म्हणजे मुलगी वगैरे येतात, तिला साडी देतात, सगळ्यांना माहिती आहे ती पद्धत. आता ते झाल्यानंतर वरबापाने सांगितलं, आलेल्या सर्व पाहुणे मंडळी जेवून घ्या. आता मोठ्या शाहूकाराचं लग्न होतं. जेवण बिवण झालं याचं. हे जेवण झाल्यानंतर म्हणजे वरदेवाच्या वडिलाकडे चाललं. वरबापानं यांना लांबूनच पाहिल्यावर वरबापाला घाम आला की ही कस काय ही झडाली, याला तर आमंत्रण नाही. जय रे जय रे जय रे जय. जेवण झालं का? हो हो हो, बरं बरं. तिथं बैठक आहे, कूलर लावलेले, जाऊन आराम करा. बरं बरं, हो ठीक आहे, जातो. हे राहिलं. नवरदेव कुठे आहे? मग नवरदेव मारुतीच्या मंदिरावर. बरं बरं. नवरी तिच्या घरी आहे म्हणे. लग्न किती वाजता आहे? म्हणे 5 वाजता आहे. आता किती वाजले? म्हणे आता 2 वाजले. बरं बरं बरं. परत राहिलं म्हणे, नवरदेव कुठे आहे? तुला सांगितलं ना म्हणे एकदा मारुतीच्या मंदिरावर. नवरी तिच्या घरी आहे ना. लग्न किती वाजता आहे? 5 वाजता आहे. आता किती वाजले? 2. आणि काव म्हणे वरबाप, 2-3 तासात जर या मंडपाला आग लागली तर काही गरज आहे म्हणायची? काहीच गरज नाही. जिथं जाईल तिथं काहीतरी चुकीचं बोलतात. म्हणून अशा लोकांचं श्रवण करा की त्यांचं श्रवण केल्यानंतर निश्चित माणसाला परमार्थ करण्याची इच्छा झाली पाहिजे. सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे. निळोबराय देवाकडे गेले. देवा वाया गेलं हो माझं जीवन, अनुतापासी दुनी वचडे.
देवा वाया गेलंय माझं जीवन. तुम्हाला आणि मला कधी वाटलंच नाही तुमचं आणि माझं जीवन वाया गेलं. कधीतरी तुम्ही आणि तुमच्या आणि माझ्या जीवनाचा विचार करा. अरे आपण आलोय कुठून, आपल्याला करायचं काय ना आपल्याला जायचं कुठे, या गोष्टीचा विचार करा. एवढा गोड नर्दे तुमच्या आणि माझ्या जीवनात प्राप्त झालाय ना मायबाप, संधीचं सोनं करा बरं. वेळ नका वाया घालू. एकदा का वेळ माणसाच्या जीवनातून निघून गेली की त्या माणसासमोर फक्त एकच पर्याय असतो, तो म्हणजे पश्चाताप, पश्चाताप आणि पश्चाताप. आंधळ्याच्या हातात कावळा सापडावा तसा नरदेह सापडलाय ना, मग निश्चित संधीचं सोनं करा महाराज सांगतात. आणि मी एवढे सावध आहे महाराज, एवढं सुंदर तुम्ही सर्व गावकरी मंडळीने नियोजन केलंय. पाऊस येऊ नये म्हणून वॉटरप्रूफ मंडप आहे. जेवणाच्या पंक्ती महाराज लोकांच्या तारखी 2-2, 4-4 महिने अगोदर घेता. सर्व गोष्टीची तयारी करता. खरं सांगा, घर कसं बांधायचं याची तयारी करता, सप्ताह कसा याची तयारी करता. 2024ची तयारी आतापासून सुरू झाली का नाही? मग निवडणुकीची तयारी करता, सप्ताहाची तयारी करता. मग बसणाऱ्या सर्व जाणकार मंडळीला माझा प्रश्न आहे, तुम्ही आणि मी मरणार आहे याची कधी तयारी करणार आहे? तुम्ही म्हणसाल महाराज मरणाची काय तयारी? मरणाची सुद्धा एक तयारी आहे. एक क्षण सुद्धा माझ्या भगवंताच्या चिंतनाविना वाया न जाणं ही तुमच्या मरणाची तयारी आहे. प्रत्येक क्षणाला देवाचं चिंतन करा. एक क्षण सुद्धा जीवनामध्ये वाया जाऊ देऊ नका. परत सगळंच मिळतो. गेलेला पैसा कमवता येईल, गेलेली प्रॉपर्टी मिळेल, गेलेली सत्ता कमवता येईल, पण लाईफ इज नॉट वन्स मोर. 2-2 कोटी रुपयाच्या बॅगी घेऊन आपण डॉक्टरच्या दारामध्ये होतो, डॉक्टर पैसे घ्यावं, वाचवा माझ्या वडिलाला. अजिबात नाही महाराज. मग एवढा सुंदर नरदेह जीवनामध्ये प्राप्त झालाय ना. 24 तास देवानं तुम्हाला दिलेले, त्यातले 23 तास काम करा, उद्योग करा, धंदा करा, व्यवसाय करा, काय करायचं ते करा, पण 1 तास माझ्या देवासाठी देत चला गाड्यांना. एक माणूस म्हणे महाराज 1 तास लय होतो. मग त्या 1 तासाचे 4 विभाग करा. 15 1 15, 15 2 30, 15 3 45, 15 चौक 60. सकाळी आंघोळीला बसल्यावर थोबाडाला काय काम आहे तुमच्या? काहीच नाही ना. आंघोळ झाल्यापासून कपडे घालेपर्यंत काहीच काम नाही. आंघोळीला बसले की कपडे घालेपर्यंत रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, बस झालं 15 मिनटं. इथून परळीला जायला 15 मिनटं झाला, कारण रोड 1 नंबर हवे ना, त्याच्यामुळं थोडा लवकर जातो माणूस. 15 मिनटं परळीला जायला लागतात, बरोबर आहे का नाही? मग 2 व्हीलरवर परळीला जाताना तोंडाला काय काम आहे? काहीच काम नाही. दुकानावर जात असताना रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, बस झाले 30 मिनटं. परत दुकानावरून घरी येताना 15 मिनटं झाले, 45 मिनटं. आणि झोपायच्या अगोदर 15 मिनटं करा. मी नारदाच्या गादीवरून सांगतो महाराज, तुम्हाला तुमच्या जीवनातलं कितीही मोठं संकट असू द्या, भगवंताच्या चिंतनानं ते तरल्याशिवाय राहणार नाही महाराज. फक्त तुम्ही विश्वास ठेवा. तुका म्हणे भार घातली यावरी, होईल काय वारी नारायण. कितीही मोठं संकट असू द्या. अनुभव सांगतो तुम्हाला. इथं एवढ्या मायमावल्या बसलेल्या आहे, बिचाऱ्या कथेलाही यांची उपस्थिती भरपूर आहे, कीर्तनाला सुद्धा आहे. मायानो खरं सांगा, फक्त खोटं नका बोलू. सिद्धेश्वराच्या दरबारात तुम्ही बसलेले, एखादी तरी बिचारी अशी असेल तिचा नवरा दारू पेत असेल, हात वर करा बरं. अजिबात तसलं काही करू नका. माझा ऐकून तसला मूर्खपणा करू नका. तो बाबा जर इथं बसेल असेल तर मी कीर्तन संपल्यावर निघून जाईल, मला काय ताण आहे. अख्खं शिवमा पुराण काढल तुमच्यावर तो. खरं सांगा, फक्त खोटं बोलू नका. इथं माय मावल्यानं एखादी तरी माय मावली असेल, अजिबात हात वर करू नका, मान हलू नका. मी मानसशास्त्राचा तज्ञ हो. कोण माणूस हलकट आहे मला तोंडावून कळतं त्याच्या. कोण माणूस पैसे घेतले कुसने देत नाही, चेहऱ्यावरून सांगू शकतो मी तुम्हाला. कोण माणूस असा जळकाय असं चेहऱ्यानं सांगू शकतो तुम्हाला. रेग्युलर लोक आहेत तसे ना महाराज. मग मायानो खरं सांगा, फक्त तुमचं लेकरू म्हणून सांगतोय तुम्हाला, लक्ष द्या. एखादी तरी माय मावली अशी असेल तिचा नवरा दारू पेत असेल, तुम्हाला असं वाटतं की तुमच्या नवऱ्यानं दारू सोडावी? वाटतीच ना. मान नका हलू, मी लगेच सांगतो. आणि दारू कशानं सुटत नाही ना कोणत्या बाबाकून. बरं हे कमी काही भाग्येश्वर धाम नाही बरं, म्हणजे असं शंका तसलं काही नाही, एकदम सोपं सांगतो. दारू इंजेक्शनानं सुटत नाही, कोणत्या बाबाकून कोणत्या राखीनं. इंजेक्शनानं दारू सुटत असते वय? कोण म्हणतो सोपान बाबा? आमच्या गावचे बावळे क्रुझर भरून गेले तिकडं, त्या साताऱ्याला की इंजेक्शन देतो. हे पेतपेतच तिथपर्यंत गेले माणिकराव. 50,000चं इंजेक्शन टोचलं नाही, पेतपेतच घरी आले. आणि खरं सांगा, इंजेक्शनानं जर दारू सुटली असती, असं समजा XYZ, इंजेक्शनानं जर दारू सुटली असती तर इथं बसणाऱ्या माझ्या प्रिय बेवड्यांनो, इंजेक्शनानं जर दारू सुटली असती तर इथं बसणाऱ्या माझ्या प्रिय बेवड्यांनो, तुमच्या बायकांनी झोपीत इंजेक्शन दिले असते. मेल्या दारू पितो का तू? दिले असते कोच. बरोबर आहे का? इंजेक्शनानं दारू सुटत नाही. या अभंगाकडे या, लक्ष द्या. मग इंजेक्शनानं दारू सुटत नाही, कोणत्या डॉक्टर कोण सुटत नाही, कोणत्या महाराजा कोण सुटत नाही. मी सांगतो दारू कशानं सुटती.
रेकॉर्ड करून घ्या माझा आवाज. तसं तर युट्यूबवर चालूच आहे, लक्ष देऊन ऐका. मी सांगतो त्या मंत्राचा फक्त 2 महिने जप करा. किती महिने जप करा? 2 महिने. ही काही अंधश्रद्धा नाही, दुसरा काही असं कोणता धाम नाही, भीम नाही, काही नाही. हे सोपं सांगतोय तुम्हाला, लाईव्ह आहे एकदम. मी सांगतो त्या मंत्राचा जप फक्त 2 महिने अंतःकरणापासून करा. कितीही 1 नंबरचा बेवडा माणूस असू द्या तुमचा, 2 महिन्यात जर त्यानं दारू नाही सोडली तर मी कीर्तन करायचं सोडून देईल सिद्धेश्वराच्या दरबारात, सांगतो तुम्हाला. काही माय मावल्या तर म्हणतील, भाऊ बाकीचं कीर्तन राहू दे, माय पहिला मंत्र सांग. लय दारू पेतय रे हे बेवडं, असं म्हणत असाल काही काही बिचारे. ऐका बरं, मी काही दुसऱ्या संप्रदायाचा माणूस नाही, मी वारकरी संप्रदायाचा माणूस आहे. त्याच्यामुळे वारकरी संप्रदायामध्ये फक्त एकाच मंत्राला किंमत आहे, रामकृष्णारी. कोणता मंत्र आहे? रामकृष्णारी. उद्यापासून महिला मंडळी फक्त सुरू करा. तुम्ही 1 रुपया ॲडव्हान्स घेतो तुमच्याकडून, घ्या. सकाळी स्वयंपाक सुरू झाला की स्वयंपाक, प्रत्येक मायमाऊलीला स्वयंपाक करायला 1 तास लागतो. किती तास लागतो? 1 तास. चपाती भाजी भात वगैरे करण्यासाठी किती वेळ लागतो? 1 तास. स्वयंपाक सुरू झाल्यापासून स्वयंपाक संपेपर्यंत कोणालाच बोलू नका. फक्त पांडुरंगाची मूर्ती समोर आणा. स्वयंपाक करत असताना रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, असं जर 1 तास चिंतन केलं तर 5000 वेळेस नामस्मरण होतं. किती वेळेस होतं? 5000 वेळेस. आणि स्वयंपाक तुम्हाला 2 टाइम करावा लागतो. किती टाइम करावा लागतो? मग सकाळचं 5000, संध्याकाळचं 5000. नामस्मरण किती झालं? किती झालं? 10,000 नामस्मरणाचं पुण्य ज्यावेळेस त्या जेवणात जाईल, ते जेवण राहणार नाही महाराज, तो प्रसाद होईल. काय होईल? तो प्रसाद होईल. आणि तो प्रसाद तुम्ही 1 नंबरच्या बेवड्याला फक्त मनापासून 2 महिने खाऊ घाला. त्यानं जर नाही दारू सोडली, कीर्तन करायचं सोडून दिली, एवढी ताकद आहे भगवंताच्या. ज्या वेळेस कोणत्याही राजावर संकट आलंय, त्यावेळेस त्या राजाला संकटातून बाहेर काढण्याचं काम या जगामध्ये फक्त आणि फक्त साधू संतांनी केलेलं आहे महाराज. म्हणून देशातल्या महाराष्ट्रातल्या कोणत्याच राजानं कधीच साधूचा विरोध करायचा नाही महाराज. याचं कारण सांगतो. छत्रपती शिवाजी महाराज आज सुद्धा जिवंत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची आपण एवढ्या प्रेमानं आरती का करतो, का त्यांचे उत्सव साजरे करतो? याचं कारण, दिवसभर राज्यकारभार करत होता, संध्याकाळी तुकोबरायच्या कीर्तनाला जाऊन बसत होता राजा, म्हणून नावाचे राम. अरे दशरथावर अडचण आली त्यावेळेस सुद्धा साधूने सोडवलंय. कंसाला अडचण आली, नारद मुनीने सांगितलंय, म्हणून भगवंताचा अवतार आहे. तुम्ही सर्व रामायण वाचा, भागवत वाचा. ज्या वेळेस या जगाचा राजा अडचणीत आलाय, त्यावेळेस त्याला त्या अडचणीतून बाहेर काढण्याचं काम फक्त आणि फक्त साधूने केलेलं आहे महाराज. म्हणून लक्ष देऊन कीर्तन ऐका. धर्माचं ज्ञान सांगत असताना द्रौपदी मधात असली सर्वांना चरित्र भागण्यात आहे. भीष्माचार्याला राग आला. द्रौपदी, 5 पतिव्रतामध्ये सर्वात श्रेष्ठ पतिव्रता आहे तू, कुलवान स्त्री. हसण्याचं कारण काय? हात जोडले, बाबा मला माफ करा. आज तुम्ही माझ्या नवऱ्यांना धर्माचं ज्ञान सांगता, धर्म असा असतो, धर्म तसा असतो. त्यावेळेस तुमचा धर्म कुठं गेला होता बाबा? ज्यावेळेस भर सभेमध्ये दुःशासन माझी साडी फेडत होता. भीष्माचार्याच्या डोळ्याला धारा लागल्या आणि भीष्माचार्य द्रौपदीला सांगतात, द्रौपदी, त्याही वेळेस तुला वाचवण्याची इच्छा होती माझ्या अंतःकरणामध्ये, त्याही वेळेस तुला मदत करण्याची इच्छा होती माझ्या अंतःकरणामध्ये, पण काय करणार ग? मी दुर्योधनाच्या घरचं अन्न खाल्लं होतं. काय केलं होतं? संपलं माझं उदाहरण. अरे दुर्योधनाच्या घरचं अन्न खाल्ल्यानंतर भीष्माचार्यासारखा महात्मा जर बिघडू शकतो, तर नामरूपी प्रसाद खाल्ल्यानंतर बिघडलेला बेवडा का सुधारणार नाही? तुम्ही विश्वास ठेवा फक्त. तुटे भव रोग संचित क्रियामान. आणि देवाचं नाव घेतलं माणूस वाया गेला असा माणूसच नाही. माझे गुरुजी मला नेहमी सांगतात, पुरुषोत्तम, पेढा हसत हसत खाल्ला तरी पेढा गोडच आहे, पेढा रडत रडत जरी खाल्ला तरी पेढा गोडच आहे, आणि पेढा झोपीत जरी खाल्ला तरी पेढा कसा आहे? गोडच आहे. आज्या मेळ्याने पोराला आवाज द्यालता, नारायणा. पोरगो होतं ते, देव नव्हता. आवाज पोराला दिलाय तरी जगाचा मालक आलाय. मग तुम्ही जर अंतःकरणापासून माझ्या भगवंताचं चिंतन केलं ना मायबाप, तर निश्चित माझा जगाचा मालक या संसार रूपी समुद्रातून तुम्हाला तारल्याशिवाय राहणार नाही. एकदा म्हणा ना, देवा माझी भरकटलेली नाव तू तीराला लाव. निश्चित माझा जगाचा मालक तुमची संसार रूपी नौका पहिलं तीराला नेल्याशिवाय राहणार नाही. देवाला सोडून जगातलं बाकी सगळ्याच्या गोष्टीनं महाराज, आणि जाणाऱ्या गोष्टीविषयी खंत करताच कसाला? आहे त्या गोष्टीविषयी समाधान मानान देवाचं चिंतन करा. मोठा अजगर आहे गड्यांनो. त्या अजगराच्या मुखामध्ये तुम्हीही बसलेले आहात आणि त्याच अजगराच्या मुखामध्ये मीही बसलेलो आहोत. आपण कुठपर्यंत सुरक्षित आहोत? जोपर्यंत तो अजगर आपलं तोंड बंद करत नाही. ज्या दिवशी अजगर तोंड बंद करेल ना, त्या दिवशी तुमचं निश्चित आहे वाया गेलंय माझं जीवन. पण ऐक ना देवा, चांगल्या लोकांचं श्रवण केलं, चांगल्या लोकांची संगती केली, त्याच्यामुळे परमार्थातला 3रा फायदा झाला. वैराग्य वाढे. वैराग्य म्हणजे काय? बायको भेटत नाही म्हणून ब्रह्मचारी राहणाऱ्याला वैराग्यवान म्हणायचं नाही. फाटके कपडे घालतो म्हणून त्याला वैराग्यवान म्हणायचं अजिबात नाही महाराज. वैराग्य हे तुमच्या वाणीतून नाही दिसलं पाहिजे, वैराग्य तुमच्या कृतीतून दिसलं पाहिजे. 2 फोटो आहे महाराज तुमच्या समाजामध्ये. एक वामन भाऊंचाही फोटो आहे आणि एक भगवान बाबाचा सुद्धा फोटो आहे.
वामन भाऊचा चेहरा पाहिला तरी भीती वाटते महाराज माणसाला. का? ते वैराग्य आहे त्यांच्या चेहऱ्याचं. फोटो पाहिल्यावर एवढी भीती वाटते, समक्ष लोक जात सुद्धा नव्हते महाराज. आणि भगवान बाबाचा चेहरा पाहिला की कोणालाही असं वाटतं की आपण आपल्या आईच्या चेहऱ्याकडे पाहतो काय करून. कधीही प्रेमळ हसत. वैराग्य हे तुमच्या कृतीतून दिसलं पाहिजे, बोलण्यातून वैराग्य नको. मी साधू आहे थोबडा नको सांगू. मी कीर्तनाचे पैसे घेत नाही म्हणू नको, देत नाही लोक. मी लय वैराग्यवान आहे मला असं म्हणूच नको. तुला जर 50,000 दिले आणि तू त्यातले फक्त भाड्यापुरतेच घेतले मग वैराग्यवान आहे. तू चुपचाप खिशात घालतो म्हणतो मी घेत नाही, चुकीचं येते. वैराग्य म्हणल्यानंतर आपल्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव येतं, स्वामी विवेकानंदांचं नाव येतं. वैराग्य म्हणल्यानंतर आपल्याला तुकोबरायचं चरित्र दिसतं. याचं कारण हे लोक तोंडानं वैराग्य नव्हते बोलत, त्यांच्या कृतीतून त्यांचं वैराग्य दिसत होतं. चांगल्या लोकांची संगत केली की चांगलं ऐकायला भेटतं. चांगल्या लोकांची संगत केली की चांगलं ऐकायला भेटतं. चांगलं ऐकलं की परमार्थ दृढ होतो. परमार्थ दृढ झाला की माणसाला वैराग्य होतं. अर्थामध्ये एकदा भाव वाढला, परमार्थ करायचाच भावनेसाठी, आणि एकदा का परमार्थामध्ये भाव वाढला की त्याचा साक्षात्कार आत्म्याला येतो. संचरे स्वानुभव निजांगी. परमार्थामध्ये भाव वाढला की त्या माणसाची परिस्थिती कशी होती. करा गड्यांनो परमार्थ, पण परमार्थ भावनेनं करा, प्रेमानं करा. निश्चित माझ्या जगाच्या मालकाची कृपा तुमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. खूप दयावाने होतो, फक्त तुम्हाला त्यांच्या स्वाधीन व्हावं लागेल. मी तर नेहमी सांगत असतो, लग्न झाल्यानंतर पत्नी फक्त तुमच्या आणि माझ्या नावाचं मंगळसूत्र गळ्यामध्ये घालते आणि कुंकू लावते. बस जीवनभर तिनं ठरवलेलं असतं की माझं जीवन माझा नवरा आहे, माझं सुख माझं दुःख माझा नवरा आहे. ती तुमच्या स्वाधीन झाल्यामुळं तुम्ही त्या बायकोसाठी मायबापाला सुद्धा बोलत नाही महाराज. तुम्ही त्या बायकोसाठी सख्या बहिणीला राखीला बोलत नाही. तुम्ही त्याच बायकोसाठी स्वतःच्या भावाला बोलत नाही. लक्ष देऊन ऐका. बायको जर नवऱ्याच्या स्वाधीन झाली तर जीवनभर तिची जबाबदारी नवरा स्वीकारतो. तुम्ही आणि मी देवाच्या स्वाधीन झाल्यानंतर देव तुमची जबाबदारी का स्वीकारणार नाही. फक्त ठेवा विश्वास. कितीही मोठं संकट येऊ द्या महाराज, निश्चित माझा जगाचा मालक तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भवसिंधू. फक्त त्याच्या स्वाधीन व्हा, त्याच्यावर विश्वास टाका. विश्वास टाकल्यानंतर निश्चित माझा जगाचा मालक संसार रूपी समुद्रातून तुम्हाला पार केल्याशिवाय राहणार नाही. निळोबराय सांगतात, बाबा चांगल्या लोकांची संगती दे देवा. चांगल्या लोकांची संगती मिळाली की निश्चित माणसाला चांगलं ऐकायला भेटतं. चांगलं ऐकलं की माणसाला परमार्थाविषयी श्रद्धा वाढते. आज परमार्थाला तरुण कीर्तनकारामुळं जे पोरं बापाला बाप म्हणत नाही ते कीर्तनकारासमोर येऊन बसले. याचं कारण तरुण, अरे ह्या जुन्या लोकांनी यांना जवळ घेतलंच नाही ना महाराज. कधी प्रेमाने त्याच्या गालावून हात फिरवला नाही. नवीन पोरं भजनीच होत नाही, कारण हे जुने म्हातारे एवढे कडक आहे. एखादं पोरग जर गेला ना महाराज ते म्हणतो टाळ, आणि हे मंदिर परत मरेपर्यंत मंदिरात येणार नाही. आज तरुण कीर्तनकार जर गावात आला महाराज तर 5-5 हजाराचे फटाके फोडतात. ही संप्रदायाची क्रांती आहे. जे पोरं बापाला बाप म्हणत नाही ते पोरं सप्ताहाचे कार्यकर्ते. त्या पोरांच्या गळ्यामध्ये माळा आहे. श्रावण महिना असो 12ही महिने. अरे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक डीजे शिवाय दारू शिवाय होत नव्हती, त्या छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक आज तरुण कीर्तनकारामुळं बिना दारूची आणि बिना डीजेची फक्त आणि फक्त कीर्तनाची व्हायला लागली. याला कारणीभूत फक्त संप्रदाय आहे, योगदान आहे. सर्व तरुणांना समाविष्ट करून घेणारे हे सर्व तरुण कीर्तनकार आहे. म्हणून संप्रदायामध्ये निश्चित आजचा काळ खूप चांगला आहे. आणि माझी तरी विनंती आहे, सप्ताहाचे कार्यकर्ते तरुणांना करा. तुम्ही म्हणसाल महाराज त्यांच्या गळ्यामध्ये माळा नाही, नका का नसेना माळा, तुम्ही त्याला कार्यकर्ता करा. पहिल्या वर्षी माळ घालणार नाही, दुसऱ्या वर्षी घालणार नाही, पण तिसऱ्या वर्षी लाज काज का होईना त्याला त्या महाराजाची माळ पाहून गळ्यामध्ये माळ घालायची इच्छा होईल. हे बेनिफिट फक्त आणि फक्त सत्यात आहे महाराज. मी तर असा विचार केला, जर एखाद्याला आता आमदार व्हायचंय, खासदार व्हायचं, त्यानं विकास नका का करू ना, फक्त ज्या मतदारसंघात तुम्हाला उभं राहायचंय त्या मतदारसंघातले फक्त 500 पोरं घ्या आणि त्यांना म्हणा काळजी करू नका, मला निवडून द्या, 1.5 महिन्यात तुमचं लग्न लावून देतो. बहुमतात निवडून येईल तो. खरं सांगतो तुम्हाला, कारण की प्रत्येक गावात 400-400 200-200 पोरं बिचारी पडून लटकते रे नारे. तुम्ही आता ताण नका घेऊ पोरांनो. मी नारदाच्या गादीवर सांगतो, आता तुमचे लग्न होणं शक्य नाही. तुम्ही 700-800 रुपये घ्या, परळीला जा, मोजून 7.5 मीटर लाल कापडाना किती, त्याच्या 4 लुंग्या शिवा, 2 लंगूट, उरलेल्या पैशाचा गांजा घ्या. कारण तुम्ही आता स्वप्न पाहायचे नाही. अवघड झालंय महाराज. 100 पोरं झाले आणि 60 पोरी झाल्या.
40 तर मेले, वेटिंग वर आहे वेटिंग. 25, 25, 30, 30, 40 वर्ष झाले. माझा एक मित्र आहे, तो नेहमी फोन केला की मला म्हणतो, पुरुषोत्तम तुझी, त्यानं कधीच मला अजून विचारलं नाही तुझी तब्येत कशी आहे, तुझं कीर्तन काही नाही, त्याला काही घेणं नाही, गाडी कोणती घेतली अजिबात नाही. तो फक्त एवढंच म्हणा, पुरुषा एवढा मोठा कीर्तनकार एखादी पोरगी पाहणार आहे. मी त्याला म्हणलं, अरे तुझा समाज कमी आहे. तो म्हणतो, कोणत्या का समाजाची होईन पाहणार बाबा. असं म्हणता म्हणता ते 45 वर्षाचं झालं. परवा दिवशी मी त्या मूर्खाला म्हणलं, अरे 5 वर्षासाठी कशाला फजिती करून घेतो, नंतर तर तू रिटायरच होणार आहे ना. म्हणून एवढा सुंदर निर्णय तुमच्याने माझ्या जीवनात प्राप्त झालाय. संधीचं सोनं करा गड्यानं, देवाचं चिंतन करा.